जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या सीटेट परीक्षेमध्ये महत्त्वाचे IMP प्रश्नसंच सध्या बघणार आहोत आपण मराठी संदर्भात। जे काही पेडागॉजी असते म्हणजेच काय अध्यापनशास्त्र, तर अध्यापनशास्त्र संदर्भात जे काही प्रश्न असेल तर ते सध्या शिक्षक केंद्रीय आणि विद्यार्थी केंद्रीय संदर्भात जे काही प्रश्न असतात तर ते प्रश्न सध्या बघणार आहोत। ह्याच्यातून बघा तुम्हाला नक्की फायदा होईल, तर आवर्जून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर चला आता मग सुरुवात करूया। तर बघा पहिला आहे, शिक्षणशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, जॉन डीवी आणि पेस्टॉलॉजी। तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 पेस्टॉलॉजी, बरोबर। तर हे लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आहे, कोणती अध्यापन पद्धत अनुभवावर आधारित अध्यापन पद्धत आहे? बरोबर, म्हणजे अशा कोणती अध्यापन पद्धतीला अनुभवाचा बघा आधार घ्यावा लागतो? मौखिक पद्धत, प्रायोगिक पद्धत, बरोबर, प्रयोग पद्धत असेल, सामूहिक पद्धत असेल, पुस्तक वाचन असेल। तर पुस्तक वाचनाला देखील अनुभव लागत नाही, सामूहिक पद्धतला देखील अनुभव लागत नाही, मात्र जी काही प्रयोग पद्धत असेल तर ह्याला बघा अनुभव ह्या ठिकाणी लागत असतो। म्हणून ही जी पद्धत आहे तर ही अनुभवावर आधारित सध्या पद्धत आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, बालक केंद्रित शिक्षण या तत्वाचा पुरस्कार कोणी केला होता? बालक केंद्रित शिक्षणचा तत्वाचा बघा पुरस्कार कोणी केला होता? महात्मा गांधी, जॉन डीवी, त्यानंतर स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, जॉन डीवी यांनी सध्या बघा बालक केंद्रित शिक्षण या तत्वाचा सध्या पुरस्कार केला होता। महत्त्वाचा IMP प्रश्न आहे, मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे। पुढचा प्रश्न आहे, अध्यापन प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे? बरोबर, जी काही अध्यापन प्रक्रिया असेल तर ती यशस्वी होण्यासाठी, शिकवण्याची प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी बघा संदर्भात जे काही शिक्षक असेल तर त्याने कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे? तर फक्त बघा इथे अभ्यासक्रमावर लक्ष दिलं गेलं पाहिजे का? तर अजिबात नाही, विद्यार्थ्यांचा स्वभाव व वर्तनावर सध्या बघा लक्ष दिलं पाहिजे, तेव्हाच ते अध्यापन जे काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा यशस्वी इथं होऊ शकते। परीक्षेचं स्वरूप हे देखील नसणार आहे, वेळेचे व्यवस्थापन हे देखील नसणार आहे। सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थ्यांचा जो काही स्वभाव असेल आणि वर्तन असेल ह्याच्यावर सध्या बघा लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून अध्यापन यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचं आपल्याला ही जी गोष्ट आहे तर ही सध्या म्हणता येईल। पुढचा प्रश्न आहे, शिक्षकांचे मुख्य कर्तव्य काय असते? बरोबर, शिक्षकाचे मुख्य कर्तव्य काय असते? केवळ ज्ञान देणे? तर अजिबात नाही। नैतिक मूल्य विकसित करणे? तर बरोबर, योग्य उत्तर जे आहे तर ते ह्या ठिकाणी नैतिक मूल्य विकसित करणे विद्यार्थ्यांचे, तर हे प्रमुख आणि मुख्य कर्तव्य सध्या बघा शिक्षकाचं असतं। बरोबर, परीक्षा घेणे हे देखील दुय्यम असेल, बरोबर, विद्यार्थ्यांच्या पालकाशी संबंध सुधारणे हे देखील सध्या नसणार। मुख्य कर्तव्य जे आहे तर ते नैतिक मूल्य विकसित करणे विद्यार्थ्यांचं, तर हे सध्या असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे हे विधान कोणी केले होते? बरोबर, मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे हे विधान कोणी केले होते? ॲरिस्टॉटल, प्लेटो, महात्मा गांधी, जॉन लॉक। तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर बघा ॲरिस्टॉटल जे होते तर त्यांनी सध्या मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे, बरोबर, तर हे विधान सध्या ॲरिस्टॉटलने केलं होतं। तर हे देखील लक्षात असू द्या, मागे विचारण्यात आलेला PYQ हा होता। पुढचा प्रश्न आहे, कोणती अध्यापन पद्धत शिक्षक केंद्रीय मानली जाते? बरोबर, म्हणजे इथं अध्यापन पद्धती संदर्भात प्रश्न आहे, शिक्षक केंद्रीय अध्यापन पद्धत कोणती सध्या बघा मानली जाते? तर व्याख्यान पद्धत, चर्चा पद्धत, प्रकल्प पद्धत, कृती पद्धत। बरोबर, तर ह्याच्यामध्ये बघा शिक्षक केंद्रीय जी काही पद्धत असेल तर त्याच्यामध्ये फक्त शिक्षक जो असेल तर तो सध्या बघा त्या ठिकाणी अध्यापन करत असतो, बरोबर, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन असेल व्याख्यान पद्धत। बरोबर, व्याख्यानामध्ये फक्त शिक्षक आहे, तो त्या ठिकाणी जे काही अध्यापन असेल किंवा व्याख्यान असेल तर तो करत असतो, म्हणून शिक्षक केंद्रीय जर अध्यापन पद्धती असेल तर ती व्याख्यान पद्धत असेल। चर्चा पद्धतमध्ये बघा एकापेक्षा जास्त त्या ठिकाणी जे काही लोक असेल तर ते सध्या लागत असतात, तेव्हा ती चर्चा पद्धत इथं अवलंबली जाते। प्रकल्प पद्धतमध्ये देखील बघा ह्या ठिकाणी एकापेक्षा जास्त सध्या एकमेकांचं जे काही ह्या ठिकाणी महत्त्वाचं ज्ञान असेल, कौशल्य असेल तर ते एकमेकांच्या ह्या ठिकाणी बघा सर्क्युलेट होत असतो। त्यानंतर कृती पद्धतमध्ये देखील बघा एकापेक्षा जास्त उमेदवार किंवा विद्यार्थ्यांची गरज असते, त्या कृतीतून सध्या ते अध्यापन हे करत असतात। मात्र व्याख्यान पद्धतीमध्ये शिक्षक जो असतो तर तो शिक्षक सध्या बघा व्याख्यान करत असतो, तर हे शिक्षक केंद्रीय पद्धत सध्या मानली जाते अध्यापनामध्ये। तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, मनोवैज्ञानिक तत्वाचा शिक्षणात वापर हा विचार कोणी मांडला होता? मनोवैज्ञानिक तत्वाचा शिक्षणात वापर हा जो काही विचार आहे तर हा बघा कोणी मांडला होता? स्किनर, वॉटसन, पियाजे आणि ब्रुनर।
तर बघा ह्याचं उत्तर असणार आहे स्किनरने सध्या मनोवैज्ञानिक तत्वाचा शिक्षणाचा वापर जो काही विचार असेल तर स्किनरने सध्या मांडला होता. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 मध्ये मुख्य भर कोणत्या घटकावर देण्यात आला होता. बरोबर, जे काही राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे 1986चं, तर त्या संदर्भात बघा मुख्य जो काही भर असेल तर तो कोणत्या घटकावर देण्यात आला होता. तर उच्च शिक्षण, प्राथमिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बी, प्राथमिक शिक्षणावर बघा 1986ला सध्या भर जो असेल तर तो सध्या बघा या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये प्राथमिकला देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे मनोवृत्ती परीक्षण करण्यासाठी कोणती पद्धत उपयोगी ठरते. म्हणजे विद्यार्थ्यांचे जे काही मनोवृत्तीचं परीक्षण करायचं असेल तर ते करण्यासाठी कोणती पद्धत सध्या बघा इथं उपयोगी ठरते. बरोबर, तर सध्या जे काही एखादा अध्यापन केलेला घटक असेल तर त्या संदर्भात कितपर्यंत त्यांना बघा आकलन झाले, तर त्या संदर्भात मनोवृत्तीचं परीक्षण करायचं असेल तर नेमकं कोणती पद्धत या ठिकाणी आवश्यक ठरणार. तर बघा प्रश्नावली, प्रयोग, प्रकल्प कार्य आणि मौखिक चाचणी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्नावली. बरोबर, जर आपण अध्यापन केलेलं जे काही असेल तर ते विद्यार्थ्यांना प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून जर विचारलं तर त्यांची जी काही मनोवृत्तीचं परीक्षण या ठिकाणी प्रश्नावली जी काही पद्धत असेल तर ती उपयोगी इथं ठरू शकते. बरोबर, म्हणजे प्रश्नावलीतून त्यांचं मनोवृत्तीचं परीक्षण सध्या करता येतं. म्हणून ऑप्शन क्रमांक ए ह्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे कोणता तत्वज्ञान शिक्षणाला अध्यात्मक आधार मानतो. बरोबर, कोणता तत्वज्ञान शिक्षणाला अध्यात्मक आधार मानतो. तर यथार्थवाद असेल, या ठिकाणी बघा प्रागमतवाद असेल, वेदांतवाद, मानवतावाद. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर वेदांतवाद. बरोबर, ऑप्शन क्रमांक सी वेदांतवाद हे सध्या बघा जे काही तत्वज्ञान शिक्षणाला आध्यात्मिक आधार सध्या बघा मानतो. बरोबर, वेदामध्ये सध्या ज्या काही शिक्षणासंदर्भात गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे अध्यात्मक संदर्भात. पुढचा प्रश्न आहे शिक्षण क्षेत्रात बघा ब्लूमच्या वर्गीकरणाचा उपयोग कशासाठी होतो. ब्लूमचं महत्त्वाचं बघा वर्गीकरण होतं तर त्याचं शिक्षण क्षेत्रामध्ये कशासाठी बघा उपयोग होतो. तर शिक्षकांची निवड, अभ्यासक्रम तयार करणे, उद्दिष्ट निश्चित करणे का शिक्षकांचे प्रशिक्षण. तर ब्लूमचे जे वर्गीकरण होतं तर त्याच्यामार्फत बघा उद्दिष्ट जे असेल तर ते उद्दिष्ट सध्या बघा निश्चित करण्यासंदर्भात महत्त्वाचं जे काही वर्गीकरण होतं शिक्षण क्षेत्रामध्ये तर हे सध्या बघा म्हणता येईल. बरोबर, म्हणजे ब्लूमच्या वर्गीकरणाचा उपयोग उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये होतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे अध्यापन प्रक्रिया म्हणजे कला आणि विज्ञान याचे मिश्रण आहे हे विधान कोणी मांडले होते. बरोबर, इथं स्टेटमेंट आहे अध्यापन प्रक्रिया म्हणजे कला आणि विज्ञान याचे मिश्रण आहे असे जे काही विधान असेल तर ते कोणी मांडले. जॉन लॉक, हर्बर्ट, जॉन डेवी का प्लेटो. बरोबर, तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर हर्बर्ट. बरोबर, हर्बर्ट जो आहे तर ह्यांनी अध्यापन प्रक्रिया म्हणजेच काय तर कला आणि विज्ञान ह्या दोघांचं सध्या बघा मिश्रण आहे असं जे मत आहे तर हे हर्बर्ट याने सध्या बघा मांडलं होतं. म्हणून आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. तर बघा विद्यार्थ्यांचा स्वाभाविक जिज्ञासेचा विकास कशाद्वारे होतो. बरोबर, तर स्वाभाविक जिज्ञासेचा जो काही विकास असेल तर तो कशाद्वारे होतो. शिक्षकांच्या आदेशामुळे, त्यानंतर बघा स्वानुभवातून शिकण्यामुळे, वर्गातील शिस्तीतून, सतत चाचण्यांमुळे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे या ठिकाणी बघा स्वानुभवातून शिकण्यामुळे. ऑप्शन क्रमांक 2 स्वतःचा जे काही अनुभव असेल तर त्या अनुभवातून शिकण्यामुळे त्यांची स्वाभाविक जिज्ञासेचा विकास सध्या बघा होत असतो. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे शिक्षण म्हणजे मनाची तयारी होय हा विचार कोणी मांडला होता. बरोबर, शिक्षण म्हणजे मनाची तयारी होय हा विचार कोणी मांडला होता. प्लेटो, त्यानंतर ॲडम स्मिथ, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर प्लेटो जे होते तर हे प्लेटोने सध्या बघा शिक्षण म्हणजे मनाची तयारी असा विचार सध्या प्लेटोने मांडला होता. म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. तर बघा कोणता विद्यार्थी केंद्रित अध्यापनाचा प्रकार आहे. जे काही केंद्रित अध्यापनासंदर्भात महत्त्वाचा या ठिकाणी जो काही विद्यार्थी घटक असेल तर तो कोणता विद्यार्थी केंद्रित अध्यापनाचा प्रकार आहे. प्रकल्प कार्य, व्याख्यान पद्धत, पुस्तक वाचन का पाठांतर. बरोबर, तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर प्रकल्प कार्य दिल्याने जो काही विद्यार्थी असेल तर तो त्या संदर्भात आपण केंद्रित अध्यापनाचा प्रकार सध्या बघा मानत असतो. बरोबर, प्रकल्प कार्यामध्ये. तर ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए
बरोबर. पुढचा प्रश्न आहे, बालकांच्या सर्वांगीण विकासात शिक्षणाचा कोणता घटक महत्त्वाचा असतो? बालकांचा जे काही सर्वांगीण विकास असेल तर त्या विकासामध्ये बघा शिक्षणाचा कोणता घटक सध्या बघा सर्वात महत्त्वाचा असतो? तर ह्याच्यामध्ये शारीरिक शिक्षण देखील महत्त्वाचं असतं, त्याचं नैतिक शिक्षण असेल बरोबर ते देखील महत्त्वाचं असतं, आणि सर्वात महत्त्वाचं बौद्धिक शिक्षण. तर हे जे तिन्ही घटक आहे तर हे सध्या सर्वांगीण विकासासंदर्भात महत्त्वाचे घटक सध्या मानले जातात. म्हणून ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व हे ह्याचं उत्तर असणार आहे. बरोबर. म्हणजे याच्यातून शारीरिक शिक्षणामुळे देखील त्याचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होत असतो, नैतिक विकास देखील आणि बौद्धिक विकास देखील. बरोबर. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणता शिक्षक विद्यार्थी प्रिय ठरतो? बरोबर. कोणता शिक्षक विद्यार्थी प्रिय ठरतो? तर बघा कठोर व शिस्तप्रिय असेल तर तो शिक्षक विद्यार्थ्यांना आवडणार का? तर अजिबात नाही. बरोबर. त्यानंतर मित्रवत आणि गप्पिष्ट असेल म्हणजे जास्त बोलणारा बरोबर गप्पा मारणारा कोणत्याही गप्पा तो देखील नसणार आहे. फक्त परीक्षा घेणारा हा तर अजिबात नसणार. पण इथं बघा ऑप्शन क्रमांक बी आहे, समजूतदार आणि मार्गदर्शक. तर अशा पद्धतीचा जो शिक्षक असेल तर तो सध्या विद्यार्थी प्रिय या ठिकाणी ठरत असतो. म्हणून ऑप्शन क्रमांक बी ह्याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट काय असावे? बरोबर. जे काही शिक्षण घेत आहे आपण तर त्याचं अंतिम उद्दिष्ट काय असावे? तर आपल्याला बघा रोजगार उपलब्ध करणे तर हे अंतिम उद्दिष्ट सध्या बघा नसणार. ज्ञान वाढवणे हे देखील अंतिम उद्दिष्ट नसणार. बरोबर. कारण ज्ञान तुम्हाला असंही कुठेही पद्धतीने सध्या बघा ज्ञान हे मिळत असते. रोजगार तुम्ही बघा ह्या ठिकाणी जरी शिक्षण नाही झालं तरी तुम्हाला रोजगार सध्या मिळू शकतो. बरोबर. कुठेही काम तुम्ही करू शकतात. त्यानंतर व्यक्तिमत्व विकास जो असेल तर हे महत्त्वाचं जे काही उद्दिष्ट असेल तर ते शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट आपण इथं मानू शकतो. कारण व्यक्तिमत्व विकास जर झाला तर बघा ते शिक्षणाचं जे काही अंतिम उद्दिष्ट असेल तर ते आपण इथं समजू शकतो. बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 3 जे आहे म्हणजे सी तर हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 20 नंबरचा. तर बघा प्रेरणा हा मनोविज्ञानातील संकल्पना कशाशी संबंधित आहे? बरोबर. प्रेरणा मनोविज्ञानातील संकल्पना कशाशी संबंधित आहे? शिकवण, विद्यार्थ्यांचा स्वभाव, वर्तन, अभ्यासक्रम. बरोबर. तर आता इथं प्रेरणा जी असेल तर ती आपल्याला या ठिकाणी बघा कशाशी संबंधित आहे? तर ह्याचं उत्तर असणार आहे वर्तन. बरोबर. तो वर्तनशी संबंधित प्रेरणा हा मनोविज्ञानातील जी काही संकल्पना असेल तर ती वर्तनाशी संबंधित आहे. तर हे महत्त्वाचा प्रश्न सध्या मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर असे आपण जवळपास जे काही 20 प्रश्न आहे तर ते सध्या बघा बघितले आहे. तर असे जे प्रश्न आहे सध्या बघा मागे विचारण्यात आलेले प्रश्न आहे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न सध्या बघा पाहायला मिळतील. तर IMP प्रश्न होते, ह्याच्यामधून काही प्रश्न जे होते तर ते सध्या बघा PYQ होते. तर असे प्रश्न तुम्हाला मराठी या घटकामध्ये सध्या पॅडागॉजी संदर्भात या ठिकाणी 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. बरोबर. तर हे प्रश्न सध्या पाठ करून ठेवा. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे अशा पद्धतीचे जे काही प्रश्न असेल तर ते देखील पुढे पाहायला मिळेल. तसंच प्लेलिस्ट आहे ते देखील तुम्ही बघू शकतात. व्हिडिओच्या या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आली, तेथे प्लेलिस्ट आहे ती बघू शकतात. व्हिडिओ ठिकाणी यूट्यूब चॅनलला देखील आहे. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे तेथे देखील तुम्ही जॉईन व्हा. ह्या ज्या PDF आहे किंवा इतर मटेरियल तुम्हाला तेथे देखील अवेलेबल होईल. तर भेटू आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.